हा. सुजाता मॅडम, तुम्ही होता का कालच्या मीटिंगला सनातनच्या? हा, होते ना. काय झालं सांगा ना. काल बऱ्याच जणांना सनातन म्हणजे शाश्वत सत्य या नक्की पॉइंट वरती काय आपण मुद्दे काढावे हेच लक्षात नाही आलं. म्हणजे नक्की हा काय कार्यक्रम बर, आता कसे मी सांगते. असावे. कारण थोडस सुलक्षणा मॅडमशी बोलले मी फोनवर. सुवर्णा खिस्ते मॅडमशी सुद्धा फोनवर थोडस बोलले मी. तर त्यावरून माझ्या मनात असं आहे की आता बघा, युग परिवर्तन सुरू झाले. आपण तर ध्यानधारणा केली, आपला चैतन्याचा विकास आपण करतोय, आपण आपला आध्यात्मिक विकास करतोय, आपण प्रापंचिक सुद्धा मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी शिकत शिकत वर हे आलेलो आहोत. टप्प्याटप्प्याने सगळ्या दाही दिशांनी आपण आपलं इंटिग्रेशन करत आहोत. तर आता काय राहिलेलं आहे की युग बदलत आहेत. म्हणजे सनातन युगाकडे चाललेले. म्हणजे एक थोडक्यात जर कल्पना दिली तर प्लास्टिक उदाहरण घेऊ. तर प्लास्टिकच्या बॅगा यायच्या वेळेला आपण कापडी बॅगा वापरायचो, कागदी बॅगा वापरायचो. किंवा साध्या कापडाच्या बॅगा घेऊन बाजारात जायचं. तुम्हाला आठवत असेल आपण लहानपणी. त्यावेळेला प्लास्टिकच्या बॅगा नव्हत्या एवढ्या. पण जसं प्लास्टिकचा शोध झाला तसं आपण सर्रास सगळीकडे प्लास्टिक. आजही आपल्याला कापडी बॅगा इतक्या नको वाटतात. मग माझी आई नेहमी म्हणायची लहान असताना, की "जेवढे शोध तेवढे रोग." आणि ते माझ्या डोक्यात फिट्ट बसलंय. कारण मला मसाला सुद्धा ती अशी पाट्यावर वाटायला लावायची. आणि मिक्सरच्या ह्याला चव नाही म्हणायची. म्हणजे एक जातं पण आमच्या घरात होतं. जिन्याखाली जातं होतं. आमची आत्या अशी दळण करायची जात्यावर, भरडायची. आणि अशा ह्याच्यात ते आईचं डोकं फिट डोक्यात बसलेलं असायचं. त्यामुळं बऱ्याच गोष्टींवर माझा हा विचार करून झाला. पण रुचलं नाही ना, जॉब करणं, शिक्षण या सगळ्या जबाबदारीमध्ये ते जमलं नाही. आणि आता त्याचं महत्व पटतंय, अ, वाटतंय. तर पुन्हा आपण तिकडे चाललोय. आता प्लास्टिक बंदी आली. पुन्हा मध्येच काय होतंय, कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. एकदम थिन प्लास्टिक. आता कॅन्सरचं जर खरं कारण बघितलं ना, तर आपण हे टपोवेअर म्हणा, प्लास्टिक्स म्हणा, आपण प्लास्टिकच्या बरण्या, माझ्याकडे सगळे काचेच्या बरण्यांमध्ये हे आहेत, डाळी हे ते. तर हळू आपण प्लास्टिक ते वापरायला लागलो. त्यामुळं बॅगांमध्ये सुद्धा धान्य आणताना आपण त्या प्लास्टिकच्या ह्याच्यातनं आणतोय. खरं ॲक्चुअली कॅन्सरचं कारण तेच आहे. मग हे प्लास्टिक जाऊन हळू परत कापडी आला. अशी प्रत्येक गोष्ट होणार आहे. आता बघा, युद्ध चालू झाले आणि युद्धात जर बॉम्ब वगैरे पडला, आता आपण काय बघतोय, आपण जे आधी डिस्कस केले ते कसं होणार हे आपल्याला कळतंय. आता इंधन म्हणजे बघा, हे का आहे? तर ही सगळी सृष्टीची इच्छा आहे, की पुन्हा आपण चुल्हे पेटावेत. माझी काल परवा पार्लरवाली म्हणत होती, की ती मोमो बनवती. ती म्हटली, की 7 सिलेंडर माझ्याकडे होते. 7ही सिलेंडर संपलेले आहेत. आता सिलेंडर मिळत नाही. मी काय करू सांगा तुम्ही? मी म्हटलं, "तू आण ना, चुल्हा शेगड्या निघाल्यात आता." म्हणजे त्याला असे फॅन बसवलेत आणि हवा म्हणजे धूर येत नाही. आणि आपण घरात सुद्धा तो चुल्हा पेटवू शकतो. साध्या मोबाईलच्या बॅटरीने तो फॅन सुरू होतो आणि कागद टाका, लाकडं टाका, कोळसे टाका, काही टाका, घरात सुद्धा चालतात. असे बाजारात खूप आलेत. फॉरेन कंट्रीजमध्ये तर 30,000 ते 40,000चे चुल्हे आलेले आहेत. आता इलेक्ट्रिक माझे मिस्टर म्हणतात, "इलेक्ट्रिक आहे की शेगडी?" आहे. पण आपल्याला इलेक्ट्रिसिटी सुद्धा मिळणार नाहीये. म्हणजे मी जेव्हा हिमालयात गेलते त्यावेळेला आमचे स्वामी ते म्हटले, की "जा आता, गावात जायचे दिवस आलेत परत. तुम्ही जास्त नोकऱ्या, चाकऱ्या शहरात सगळं गेलं बघा, नेटवर्क लाईट गेली असं वाटतंय. नेटवर्कही जाईल कदाचित, माहिती नाही." तर हे सनातन पुन्हा आपण आपल्या बेसिक, आता आपल्याला माहिती कुकर वापरायचं नाही. कुकरमधनं सगळ्या न्यूट्रिशन्स खतम होतात. आपण भात वरती शिजवला, डाळ वरती शिजवलं, तर वरचं जे काही न पचणारं आहे, जे आपल्याला रोग निर्माण करतं, ते सगळं आपण काढून टाकायचे पूर्वी फेसाळ वरचं. भाताचं सुद्धा बघा, आता डायबिटीज होतो. भात आता म्हणतात, की खूप भिजवून खा, त्याच्या वरचं काढून टाका. असं एक-एक आपल्याला हे कळत चाललंय सायन्स. मग माझ्या मनात असं आलं, की या गोष्टी आपल्याला आता समजून घ्यायच्यात. कारण ज्यावेळेला आपल्याला या आकलन होतं, ज्यावेळेला आकलन होतं, त्याच वेळेला आपल्या चेतना वाढतात. पहिली स्टेप होते.
मग दुसरं आपण ते समजून उमजून करायला. तर आता सुलक्षणा मॅडमनी मला सांगितलं देवपूजेवरनं झालं. मग आपण देवपूजा करायची का? आता आपणच ईश्वर आहोत. मग मी म्हटलं हे सगळं आपलं करून झालं. उपनिषदामध्ये, वेदांमध्ये आपण वाचून झालं. तुम्हाला पोटतिडकीने मी सांगितलं, की आपणच ईश्वर आहे, आपणच ईश्वर आहे. पण जर सनातन आता श्रद्धा कदम मॅडम सनातनचं करतात. जयश्री मॅडम सनातनचं करतात. त्यांना माहितीये त्यांच्याकडं सनातन ग्रुपवाले हे सांगतात, की पूजा करा, मंत्र उपासना करा. त्यात गैर काहीच नाहीये. पण समजून घेतलं पाहिजे ना शास्त्र. आणि जर समजून फिलिंग्ज जर आपण जनरेट केल्या, तर आपल्याला जास्त फरक पडणार आहे. उदाहरणार्थ सुलक्षणा मॅडम बरोबर मी चर्चा केली. त्यामुळे मला नाहीच आवडत. पूजा अर्चा हे नाहीच आवडत. म्हटलं तुमचा सोल तसा पुढे गेलाय. सगळेच असतील असं काही नाहीये ना. मग प्रत्येक जण ज्या टप्प्यावर आहे, ज्या चेतनेमध्ये आहे, त्याला तेच भावतं. मग आमची दोघींची चर्चा झाली. मी कधीही दिवा लावलत नाही देवळात. माझ्या देव तुम्ही बघितले, मंदिर बघितलं, पण असं काही झालं नाही की तिन्ही सांज झाली मी दिवा लावला. कारण आपण आता शिकतोय एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन. आइन्स्टाईनचं प्रिन्सिपल एव्हरीथिंग इज इमॅजिनेशन. मग काल पण आणि हिलिंगला तेच झालं. 2 दिवस शिकलं आणि काल शेवटी डिस्टन्स हिलिंग सुरू झालं आणि डिस्टन्स हिलिंग आणि सेल्फ हिलिंग. मग स्वतःला असं इमॅजिन करा, 2 फूट इमॅजिन करा, चला सगळं शुद्धी करा, चक्रा करा, शुद्ध करा, चार्ज करा. आणि मला हसायला यायला लागलं. मी म्हटलं हे घालवण्याची गरज आहे का? ते म्हणतात तुम्ही इमॅजिन करा स्वतःला पुढे. डिस्टन्स हिलिंगला ते आहेच आहेत की तिकडं. तिथनं डिस्टन्स हिलिंग आपण करतोच की. म्हणजे इंटेन्शन इज इम्पॉर्टंट हे सारखं टीचरचं वाक्य होतं. पण त्याच्या पुढे आपण गेलेलो आहोत. इंटेन्शन इज इम्पॉर्टंट म्हणजे आपला विचार फार महत्वाचा आहे. इमॅजिनेशन म्हणजे जसं मी म्हणते अंघोळ्या घ्या, देवपूजेची अंघोळ करा, पूजेची अंघोळ करा. जसं तुम्हाला सांगते विशेष म्हणजे सूर्य उपासना आपण मध्ये करायचं ठरवलं आणि मग सूर्य उपासनेला सुरू केलं. पण आता हे सोलर प्लेअर खूप येतात, खूप येतात. मग आत्ताचे हे सोलर ऊर्जा चांगल्या नाहीयेत. मानसिक सूर्याला बसते अर्ध मानसिक. सूर्याला मानसिक अर्ध त्याचे किरणांचं जे घ्यायचं ते घेते मानसिकतेने. झालं. पूजेचं आपण बघितलं, ओंकाराचं पण बघितलं. ओंकार तर खूप डीपमध्ये आपल्याला शिकायचंय. आत्ता जे चाललंय त्याच्यात तर नुसतं असं वरवरचं चाललंय. समुद्राचा वर चाललंय. ओंकाराचा समुद्राचा खालचा तळ गाठायचा आपल्याला. एवढी शक्ती कारण सगळं ब्रह्मांडच त्या ओंकारात आहे. मग हे जर आपल्याला माहिती आहे, की पूजा जर करायची आहे, ठीक आहे, तुम्हाला मस्त वाटतं. पूजेने फुलं वाहताना छान वाटतं. आपले पृथ्वी तत्व घेतो, वायू तत्व, आपण जे काही तत्व बॅलन्स करतो, मनाला प्रसन्न वाटतं. करायची पूजा, पण त्याचं शास्त्र सुद्धा समजून घ्यायचं. म्हणून ग्रुपचं नाव दिलंय, विज्ञान ऑफ सनातन. मग एक-एक टॉपिक घ्यायचा. समजा देवपूजा घेतला, तर देवपूजेचं सायन्स आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलं? कुंकू आपण का लावायचं? त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा कुंकू लावा. काय शास्त्र आहे, की आपण ज्या वेळेला त्या मेणात घोळून आधी मेणाने हे करतो, मग त्याच्यावर तो कुंकू हळदीने बनवलेला आणि काय असतं त्याच्यात ते लावतो. त्यावेळेला आज्ञाचक्र ट्रिगरिंग होतं. म्हणजे एक ही साधनच होते ना, आज्ञाचक्राला उत्तेजित करा. मग तो आज्ञाचक्र सगळ्यांवर वॉचडॉग करतो, सगळ्या चक्रांना कंट्रोल करतो. आणि एक छान आपल्याला मानसिकतेचं पण हे आहे ना, आज्ञाचक्र म्हणजे मानसिकता, इमोशन्स ते कंट्रोल व्हायला सुरुवात हे शास्त्र आपल्याला सांगायचं. आधी आपण अभ्यासायचंय ते. एखादा कोणी टॉपिक घेतला, समजा देवपूजा घेतला, कोणी स्त्रीचे सौभाग्यवतींचे अलंकार. आता मंगळसूत्र. मंगळसूत्र का घालतो? तर हे जे काही काळं असतं ह्याच्यामध्ये, या काळ्याला महत्व आहे, नाहीतर आपण मंगळसूत्र म्हणणारच नाही ना. अलीकडं काही सगळं सोन्याचं घालतात. मंगळसूत्र म्हणजे काळं आहे, कारण काळ्या रंगामध्ये त्याची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जा सगळं ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे स्त्री ज्यावेळेला सौभाग्यवती म्हणजे सेक्सनी हीट वाढते, हीट सुद्धा ॲब्सॉर्ब होते, डेसिपिएट होते. किंवा नजर लागत नाही किंवा जे काही आपले इमोशन्स आहे, हे आहे ते सगळं ॲब्सॉर्ब करतं, बाहेर पडत नाही. हे कारण आहे. आणि मग मोठं जाडं-भरडं सोन्याचं घालून काय तो आपला पर्पज सर्व्ह होणार आहे का मंगळसूत्राचं? नाही होणार. मग हे आपल्याला समजून घ्यायचंय. हे डिस्कस करायचंय आपल्याला, आपल्या साधकांना सांगायचं. इंटेन्शन काय आहे आपलं या कार्यक्रमाचं, सनातनचं, की विज्ञान ऑफ सनातन म्हणजे सनातन गोष्टी एक समजून घेणं.
काय होतं संस्कार म्हणजे अमृता मॅडमना मी सहज बोलतात. अमृता मॅडम एक कोर्सची तयारी करतात खूप ऍडव्हान्स. आता हे त्याच्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स आहे, क्वांटम फिजिक्स आहे. मग क्वांटम फिजिक्स म्हणजे आता जे सायन्सला कळतंय की काय घडामोडी होत आहेत आणि या घडामोडी ज्या काही आहेत सगळ्या वेव्हज आहेत, एव्हरीथिंग इज पार्टिकल, सगळ्या वेव्हज आहेत. तुम्हाला मंगलदंड सॉलिड दिसते असं काही नाही, ते सगळी नुसती किरण आहेत, किरण आहेत, किरण आहेत. सूर्याची जशी किरणं बघतो तशीच माझी किरण आहेत. पण तुम्हाला मी अशी दिसते, मग दिसतंय तसं नाहीये. मग त्यांना म्हटलं ते आपल्या साधकांना समजेल असं सांगा. डबल स्लिट एक्सपेरिमेंट वगैरे. की का हे डोळ्याला मंगलदिंड अशी दिसतीये? का डोळ्याला भिंत तशी दिसते? की जशी नाहीये ती. मग हे जर कळलं तुम्हाला, तर तुम्हाला खरं-खरं कळेल की बाबा हे काय आपण बघतोय ते काहीच नाही. म्हणजे जे कृष्णाने भगवद्गीतेत म्हटले की माया आहे माया. म्हणजे ही सगळी मायेतच आपण राहतोय. आपलं नुसतं खेळच चाललेत भातुकलीचे, स्वप्नच चालले. काही नाही. ॲक्चुअली आपण क्रिएट करतोय. समजा जर आपण आता एकत्र बसलोय, तर आपण हे क्रिएटच करतोय आपली मीटिंग सुद्धा. गॅलेक्सी कोण आहे? हां, गॅलेक्सी नाव नंबर घाला. म्हणून मग हे डिस्कशन ज्यावेळेला करू आपण ॲडव्हान्स. आता ज्यावेळेला शास्त्रज्ञांना हे कळलं, पार्टिकल थिअरी, वेव्ह थिअरी, क्वांटम फिजिक्स आणि त्यावेळेला कळलं, की हे ऋषीमुनींनी सगळं क्वांटम फिजिक्सच वापरले आपल्याला काही सांगितलंय त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या ज्या रूढी आहेत, पद्धती आहेत, ऋषीमुनींनीच हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण त्याचे कोड आपल्याला समजत नाही. त्याचा गर्भित अर्थ आपल्याला समजत नाही. म्हणजे परवा सुद्धा मला कोणीतरी म्हटलं आपल्या ग्रुपमधलं नाही. ते म्हणे, "अहो तुमचे 1-2 व्हिडिओ बघितले. ते श्रीपत बोललं आम्हाला माहिती नव्हतं हो हे असे आहेत अर्थ त्याचे." म्हटलं, "अहो तेच तर समजून घेणं महत्वाचं आहे." तसं गीता सुद्धा आपल्याला उलगडूनच घ्यायची आहे. नुसतं वाचायचंच नाहीये. पण मग हे का समजून घ्यायचंय? की हे जर क्वांटम फिजिक्स आज जगामध्ये सगळ्यात मोठं सायन्स समजलं जातं. सायन्स बदललंय, शास्त्र बदललंय आणि आपल्याकडे तर ऋषीमुनींनी ते जाणून-बुजून सगळं तयार केलंय. त्यांना हे सगळं माहिती आता टाईम इलॅप्स होत चाललाय, टाईम डायमेन्शन खत्म होत चाललंय. ऋषीमुनींनी आधीच ते सगळं ऋषीमुनींनी आपल्या बघा भृगुसंहिता वगैरे. माझी भृगुसंहितेत माझं लिहिलेलं मी ऐकलंय. ते ऋषी सांगतायत माझ्याबद्दल काय दिसतंय त्यांना. माझ्याकडे टेप आहे ती. कसं त्यांनी ते बघितलं त्या ऋषींनी मी काय करतीये ते. म्हणजे हे ज्या वर्षापूर्वीच त्यांनी मंगल ही चेतना काय बघितली, त्यावेळेला सगळं एक्झिस्टिंगच असतं. आता सुद्धा सगळं एक्झिस्टिंग आहे. आपलं लहानपण आहे. आपण मेल्यानंतरचं सुद्धा एक्झिस्टिंगच आहे. ते कुठं नष्ट पावत नाही. एनर्जी नायदर कॅन बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉयड. इट कॅन ओन्ली ट्रान्सफॉर्म. म्हणजे मंगल फक्त लहानाची मोठी झाली, पण आत्ताच हे सगळं नाव मोमेंटलाच आहे. टाईम असं काही नाही, भूतकाळ असं काही नाही, भविष्यकाळ असं काही नाहीये. खरं सत्य जर बघितलं गेलं तर. मग हे आपल्याला समजतंय का? जसं सोप्पं मी तुम्हाला सांगितलं एक वर्तुळावर आपण आहोत सगळेजण. मग या वर्तुळावरचं आता हे बघा मागचं वर्तुळ दिसतंच आहे की नाही? की मंगल लहानपणी इथे होती. मंगल आता इकडं, 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 इकडं चालली. म्हणजे तुम्ही मंगलचं लहानपण बघू शकताय की नाही? मी सुद्धा बघू शकते. मी बदलू सुद्धा शकते. आपण शिकलोय आपला भूतकाळ बदलणारं. आपलं ध्यान सुद्धा आहे सुदर्शन पिरॅमिडवर. बदलून टाका भूतकाळ. पेपर गेलाय ना, फेल होणार आहे ना, बदला. टॉपर याल, येणार. काही त्याच्यात सरप्राईज नाहीये. आपण बिलीव्ह करायचंय. मग आपण बिलीव्ह करणार आहे का मी माझा पेपर बदलला लिहिलेला, मार्क बदलले. मला हे इंजिनिअर नव्हतं व्हायचं, मला फिजिकल डॉक्टर व्हायचं तर बदललं. चला बदला. हे सुद्धा सगळं शक्य आहे. मग हे अमृता मॅडमने म्हटलं थोडंसं आपण मल्टी डायमेन्शनल आहोत. म्हणजे या डायमेन्शनलवर मग मंगल इंजिनिअर आहे, तर दुसऱ्या डायमेन्शनवर मंगल फिजिशियन डॉक्टर होऊ शकते. मला हवंय ना, माझं बदलायचंय ना. एव्हरीथिंग इज पॉसिबल कारण आपणच हे सगळं तयार करतोय. वलय काय, नाटक काय, संसार काय, सगळं काय आपले चेतनेचे खेळ आहेत. ॲक्चुअली काहीही घडत नाहीये. ही सगळी स्वप्न आहेत. स्वप्नातली स्वप्नामध्ये स्वप्नांचे डाव आपण रंगवत आहोत. का? तर आपल्याला शिकायचंय, आपल्याला इव्हॉल्व व्हायचंय, की मी माझी मानदुखी घेतलीये, तर मला काय लर्निंग करायचं? आणि मी तो लेसन नाहीतर नूतन मॅडमचं सारखं चाललं होतं. मी रेकी देते, मी रेकी देते. म्हटलं थांबा हो जरा मला लर्निंग लेसन सापडू दे. कारण मला माहिती तुमच्याकडनं घेतली तर मी लगेच हिरो होणार आहे. आपण कनेक्टेड आहोत. आपण बघितलं ना. म्हटलं थांबा माझं लर्निंग लेसन मला होऊ देत अजून. आणि तो मिळत चाललाय मला.
मग हे महत्वासाठी आपण आलेलो असतो काही, की का माझी मान दुखते? काय मला लर्निंग घ्यायचंय? यातून माझं पुढं काय आहे? काय अनुभव घ्यायचा? कारण जोपर्यंत आपण आपलं रिस्पॉन्स बदलत नाही एखाद्या गोष्टीला, तर ते पुन्हा, 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 पुन्हा येतं. मग ह्या लर्निंगसाठीच आपण आलेलो आहोत. मग हे लर्निंगच घ्यायचं असतं. मग आता आपण हे जर शिकलो, की सनातन म्हणजे काय आहे? तर थोडक्यात तुम्हाला आयडिया येईल सांगते. आता इलेक्ट्रिसिटी जाणार आहे, आता गॅस जाणार आहेत, आता पेट्रोल सगळं सगळं बंद. का तर घरात चुल्हे, पूर्वीच्याच सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पाहिजे. मुद्रा आपण शिकायला लागलोय, कारण मुद्राच इफेक्ट देणार आहे, बाकी काही इफेक्ट देणार नाही. पूर्वीचंच ते सगळं, जे कुठल्याही युगात जसंच्या तसं राहतं ते सनातन. ज्याला एंड नाही, सुरुवात नाही, आधी नाही, अंत नाही. अल्वेज इज देअर. मग या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, की सनातन म्हणजे काय? म्हणजे आपण हळू-हळू त्या चेतनेकडे जावं लागेल. जसं आपण आता पुढं-पुढं आलो, ध्यान साधक बनलो. आपल्या मागे अजून जग आहे सगळं. अजून त्यांना ध्यानाचा अनुभव येतो किंवा महत्त्व पटत चाललंय. आता यंग जनरेशन खूप यायला लागली. आपण पुढे आहोत. वी आर लीडिंग टीम. तसं आपण आता जर सनातन काय आहे समजून घेतलं, माहिती करून घेतली आणि त्याचं विज्ञानही समजून घेतोय. म्हणजे आत्ताच्या लेटेस्ट सायन्स प्रमाणे त्याचं संशोधन करतोय आपण. त्याचं विज्ञानही बघतोय. म्हणजेच आपल्या दोन्ही डायरेक्शननी आपण चेतना वाढवतोय. म्हणजे आपण सनातन युगात जायची सुद्धा आपली गुढी उभारतोय लक्षात घ्या. म्हणजे आपण जे म्हणतो धर्मयुगात, सत्ययुगात मी असली पाहिजे. 5व्या आयामात मी असली पाहिजे. सुवर्णयुगाचं सुख मी अनुभवलं पाहिजे. आपण तर भले मोठे सोल आहोतच. म्हणून ह्या सगळा बदल बघतोय आपण. जे काय होतंय, जे काय आपणच क्रिएट करतोय, ते आपण बघतोय. कसं टीव्हीवर म्हणा, टीव्हीवर नाही एवढं, टीव्हीवर आहेच की युद्धाचं. YouTubeवर सगळं येतात, बडबडतात, येतात, बडबडतात. हे सगळे वेडे आहेत का सगळं सांगायला लागले? चला, 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 युद्ध, युद्ध, युद्ध. चला बॉम्ब, बॉम्ब, बॉम्ब. चला लॉकडाऊन, लॉकडाऊन, लॉकडाऊन. नाही थोडंसं एक वाक्य आलं की लॉकडाऊन, लॉकडाऊन, लॉकडाऊन. सगळं YouTubeवर तेच. मग हेच क्रिएट करतायत हे लोकं. आपणच क्रिएट करतोय. त्या सृष्टीला जे काही हवंय, युद्ध आणायचंय तिला. तिला न्यूक्लिअर वॉर करायचंय. तिला इथे सगळा संहार घडवायचाय. वीज गेली पाहिजे, पाणी गेलं पाहिजे, सगळं नष्ट झालं पाहिजे. मनुष्याजवळ पुन्हा राहणार केवळ जमीन आणि तिथे पिकवणं. खतही गायब होणार आहेत. कारण आज खताने आपल्यावर इतके अत्याचार होतायत, रोग येतायत. आता बघा हे सगळं अन्नातून, पाण्यातूनच सगळं स्प्रेड होणार आहे. 5G मधनं स्प्रेड होणार आहे. मग हे आपण जर समजून घेतलं, की या गोष्टी म्हणजे हळू-हळू, हळू-हळू आपल्याला आपल्या गरजा कमी करायच्यात. लाईफची गरजा. इंटरनेट जाणार आहे म्हणतायत. वेड लागलं का या सगळ्यांना इंटरनेट जाणार, इंटरनेट जाणार. ते कॉन्शियसली क्रिएट करतायत. आणि म्हणून चेतना ती पेरतायत. सृष्टीत चेतना पेरतायत. आता हे पाऊस कशाने चाललंय तुम्हाला माहितीये का? सांगा बरं. चॅट बॉक्सवर टाका बरं. हे काय पाऊस चाललाय आमच्या इकडे आता बघा विजा कडकडतायत हे. कोणी सांगेल का उत्तर? कोणाला माहितीये का? अनुजा मॅडम आहेत का? काय अमृता मॅडम, अनुजा मॅडम या दोघींना माहिती असू शकेल. अमृता मॅडम नाहीयेत. का बिल चाललंय हे गेट्सनी हे पाऊस? केलंय ना. नूतन मॅडम तुम्ही सांगा. बिल गेट्सनी जे क्लाउडचं हे केलंय त्याच्यातनं. एक्झॅक्ट. हे घडवून आणलंय. लक्षात घ्या, हे सगळं घडवून आणतायत लोक. हे वॉर सुरू झालेलं आहे. वॉर. एन्व्हायरमेंटल वॉर. हे मुद्दाम चाललेलं आहे. मुद्दाम. आपल्यामध्ये सगळं भरणं चाललंय, भरणं. खाण्यातून भरणं चाललंय. औषधांमधून भरणं चाललंय. व्हॅक्सिन मधनं भरून चाललंय. का तर ही पॉप्युलेशनच नष्ट करायची. आता त्यांचं काही चुकत नाहीये. ते प्रोग्राममध्ये सहभाग घेत आहेत. जसं आपण कॉन्ट्रिब्यूट करतोय. आपण दुसऱ्यांच्या सेवेला कॉन्ट्रिब्यूट करतोय. तसे ते दुसऱ्यांच्या मरणाला कॉन्ट्रिब्यूट करतायत. दे आर अल्सो हेल्पिंग. वी आर अल्सो हेल्पिंग. फक्त आपल्या साइड वेगळ्या आहेत. आपण म्हणतो आपण पॉझिटिव्ह, आपण चांगलं काम करतोय. ते ते त्यांनाही वाटतं आपण खूप छान काम करतोय. आपण ॲडव्हान्स. कोणीही चुकीचं नाही, कोणीही बरोबर नाही. सगळं जे काही घडतं ते ब्रह्मांडाच्या इच्छेप्रमाणेच घडतं.
आणि प्रत्येकाच्या चेतनेप्रमाणे तो रोल घेतो. आणि आपण बघितले मध्ये लॉप वन मध्ये सगळं बघितलंय आपण. हा रोल घेतला तर आपण कितव्या लेअर मध्ये असणार? जरी सगळे 5व्या आयामात गेले उदाहरणार्थ, तर 5व्या आयामात सुद्धा परत लेयर्स आहेत ना. तिथे कोण असणार आहे, पुढच्या लेअरला कधी जाणार आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. म्हणून आपली इच्छा अशी आहे, माझं इंटेन्शन असं आहे, की आपण सनातन काही गोष्टी जर समजून घेतल्या, की आयु कुठं चाललंय, आपल्याला कुठं जायचंय. भले या देहात नाही, देहात काय, मी काल सुद्धा प्रश्न विचारला त्या याला प्राणिक हिलिंगला. म्हटलं माझी देह आणि सोलची कॉर्ड कट करता येईल का या प्राणिक हिलिंगनी? एकदम अशा सरप्राईज झाल्या, की असं काही प्रश्न. म्हटलं हो, कशाला फिजिकल देहाशी सोलची कॉट पाहिजे, कट करता आली पाहिजे ना. हिलिंग हेच सगळ्यात श्रेष्ठ नाही का, की माझं फिजिकल आणि सोल चल या शरीराला काय व्हायचं ते होऊ देत. बघा ते जे मास्टर होते जे काही आहेत चोआ कॉक्सी कोणते, तर त्यांना सुद्धा पॅरालिसिस झाला. मी विचारलं प्रश्न, ते शेवटी पॅरालिसिसनेच गेले. कारण रोग हा फिजिकल देह यात अडकायचंच नाहीये. किती रोग झाले फिजिकल देहाला, काही झालं तरी आत्मा आहे ना प्युअर. आत्मा आहे ना प्युअर. जो काही देहाला काय होतंय तो एक अनुभवच आहे ना. ज्या वेळेला कोणाकोणाचे ऑपरेशन घडतात, खूप स्पिरिच्युअल लोकांचे ऑपरेशन घडतात, इव्हॉल्ड सोलचे ऑपरेशन घडतात, ज्या वेळेला ती भूल दिली जाती, त्यावेळेला भुलीमध्ये ते त्या स्वर्गाचं दार, मृत्यूनंतरचं दार तेवढा प्रवास करून येतात. आणि ते त्यांच्या कॉन्शियसनेस मध्ये उतरतं. राहतं ते भुलीतनं परत आल्यावर सुद्धा, की असं आपण काहीतरी चाललो होतो, मरायलाच चाललो होतो आणि परत आलो. का होतं असं? म्हणजे माझंही कोरोनाचं ऍडमिट झाल्यावर तुम्हाला उदाहरण सांगितलं, तिथे मला रिअलायझेशन झालं, अरे मला मरणाचं दुःखच नाही. आणि मग म्हणून जर दुःख नसेल तर लाईफ किती सुंदर बनेल हे कळलं, रिअलायझेशन झालं तिथे, की दुःखच आपण ठेवलं नाही कशाचं, तर सुंदरच सगळं आहे. मग हे अनुभव येण्यासाठी त्या देहाला काही होतं. शेवटी देहच आहे ना तो. जाणारच आहे ना कसा ना कसा. मग हे आपल्याला सनातन आपल्या या देहानंतर का होईना किंवा आता आपलं काही असेल प्रोग्राम काय करून ठेवलाय आपण, आपल्याला काय माहिती. आणि आपल्याला आता कळतंय ना तो प्रोग्राम आपण बदलू शकतो म्हणून. मग तो प्रोग्राम बदलू शकतो तर आता बुद्धी लेवलने विचार करायचा आहे आपल्याला, बुद्धी लेवलने. जसं मी ग्रुपवर सांगते, कोणीतरी मेसेज कधी पण उठतंय, टाकतंय आणि त्याच त्याच व्यक्ती आहेत, दुसऱ्या व्यक्ती नाही आहेत, त्याच व्यक्ती आहेत. मग सॉरी म्हणायचं किंवा काय म्हणायचं असं नाही. नवीन असेल त्यांचेही गोंधळ चाललेत, पण जुने लोक नुसते बघे तसे. काहीच ते त्यांना सांगत नाही. आता कुठनं मेसेज काढलाय आणि काय लिहिताय तुम्ही, मी पण संकल्प केले. म्हणजे वेड लागतं इथे, वेड हे बघून असलं या सगळ्या चांगल्या चांगल्या ग्रुपवर. सारखं सारखं तेच सांगायचंय मी. उदाहरण आपल्या मनाला खूप वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी बुद्धी लेव्हलनी करायला शिकता आल्या पाहिजेत. छोट्या छोट्या सुई एवढ्या स्टेप्स घ्यायच्यात. त्यावेळेला चेतना वाढणार. नाही तर तासन ध्यान करून काहीच उपयोग नाही. काल तर मी त्या मास्टरच्या पुस्तकात वाचलं, सारखं ध्यान करून सुद्धा रोग निर्माण होतात. मी तुम्हाला खूप वेळा सांगते, ध्यान करायचंच नाहीये जास्त. कारण बघा पिरॅमिडला आपण गेलो, ऊर्जा जास्त येते. मला सुद्धा गेलं की हेवी येतं, मी पचू नाही शकत पिरॅमिडमध्ये. ध्यान केलं की अंग जड होऊन जातं. मग एवढी शरीराची सवयच नाही ना ऊर्जा पेलवण्याची. मग त्याच्यात त्यांची पद्धत अशी आहे की आधी एक्सरसाइज करा, मग ध्यान करा, मग एक्सरसाइज करा. मग मी काल ते वाचलं, मग ते ध्यान तसं झालं. मग मी डिटेल वाचले पुस्तकात आणि मग मला ते अपील झालं, रेझोनेट झालं. मी म्हटलं ओशोंनी सुद्धा तसंच डायनॅमिक ध्यान घ्यायचे ते. आधी डान्स काय, हे काय, मग ध्यान. मग आपणही बघतो की अगदी योगासनं केली, वॉकिंग करून आलो, फिरून आलो, तर ध्यान छान होतं. मग हे कारण ध्यान झाल्यावर ऊर्जा खूप येते आपली. आणि मग त्या जास्त ऊर्जेने सुद्धा आपल्याला हँडलिंग होत नाही, डेसिपेशन होत नाही. कारण आधी कचरा तिथेच तसा. आणि वर ऊर्जा कोंबून ठेवली. मग आधी कचरा तर काढायचं शिकलं पाहिजे. आणि ऊर्जा सुद्धा जास्त घेऊन ती स्टॅबिलाईज करता आली पाहिजे. जास्त ऊर्जा नकोय म्हणून मग परत ती एक्सरसाइज करायची, की जी काही आपण ग्राउंडिंग करतो म्हणा. मग या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर आपली चेतना, आपली पुढची तयारी होईल सनातन युगाची. मग ज्यावेळेला आपण शरीर सोडू,
आणि नंतरच्या कुठल्या युगात छान सुवर्णयुगात जन्म घ्या. अर्थातच सुवर्णयुगात जन्म घेणार. आपल्यापैकी काही कोणी वाईट कर्म केलेली नाहीयेत. वाईट केली नाहीत म्हणून तर इथे आहे. वाईट करणारे नाहीच, भावणारच नाहीये. तर आपण ॲडव्हान्सच होणार आहे आत्ताच्या आहे त्यापेक्षा. चेतना म्हणा किंवा ह्याला आपल्या युगाला. मग त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळं सोलमध्ये साठवलं जाणार आहे आपण जे ज्ञान घेणार आहोत ते. मग जसं आज आपण जे बघितलं ते हे जे मास्टर होते, ते ह्याचे फिलिपिन्सचे मास्टर्स होते. मग वयाच्या 13व्या वर्षी त्यांना काही आठवायला लागलं आणि ते भारतामध्ये आले. आणि बुद्धाचे जे काही गुरु होते, ऋषीमुनी होते, म्हणजे मागच्या जन्मी त्यांनी ते सगळं शिकलेले होते, प्राणिक. ते भारतात आले 13व्या काहीतरी वयाच्या वेळेला. इंडियात आले आणि इंडियातून त्यांनी शिकले. पण पूर्वी जे काही ते होते किंवा त्यांनी जे काही केलेलं होतं ते सनातन प्राणिक हिलिंग होतं. मग त्यांनी त्याला मॉडर्न केलं आणि आत्ताचं मॉडर्न प्राणिक हिलिंग आहे. म्हणजे हे ज्ञान जे हायर लेव्हलचं आपण घेतो, ते नष्ट होणार नाहीये. सोल साठवून ठेवणार आहे. म्हणून मला असं वाटतं, की आपण आता तो जो युग येणार आहे, की शेतकरी नांगरतोय फक्त, लाईट नाही, काही नाही. कंदिलाने पेटवले किंवा स्टोन युएज हत्यारं नाही, कच्चच खातोय. तशाच ह्याला जायचंय आपल्याला. कारण हे जर न्यूक्लिअर फिक्लिअर काय झालं, तर काही राहणार नाहीये. आणि ना इंटरनेट, ना वीज, ना पाणी, ना यंत्रण, ना काय. पुन्हा आपलं धार्मिक युग सुरू होणार आहे. म्हणून तर सुवर्णयुग, सगळं सुखासीन. आणि ह्याच्याच तयारी सगळ्या होत चालल्यात. फायनान्स कोलॅप्स त्यासाठी होणार आहे. कोणी गडगंज आहे, कोणी गरीब आहे. काही नाही राहणार. सगळे सिस्टीम वेगळ्या आहे. मधला जो पॅच आहे तो अति कठीण पॅच आहे. त्यापेक्षा मी म्हणत आहे, की जो जाईल तो फार पुढचा आहे. जो जाईल तो फार पुढचा आहे. कारण त्याचं सगळं संपलं इथलं. ह्याचे लर्निंग लेसन घेऊन झाले. त्याने जीव सोडला. तो इव्हॉल्व होतोय. आपण काही अजून लर्निंग लेसन्स पूर्ण केले नाहीत. म्हणून आपण इथे खिचपत पडलोय. आपले लर्निंग लेसन लवकर पूर्ण करायचे. जसे मी म्हटलं मुलांना आपल्याला सांगायचंय. सुषमा मॅडम जॉईन झाले का? मुलांना आपण काय प्रोग्राम करायचा जो माझ्या मुलासाठी मी करते. त्याचा जो बाबा सोल लर्निंग आहे, त्याचं काही जे लर्निंग आहे ते फास्ट होऊ देत. फास्ट होऊ देत. लर्निंग हाच पर्पज आहे. लर्निंग म्हणजे शाळेचं शिक्षण नाही. आज माझी कामवाली थोडे मार्क मुलीला कमी पडले म्हणून म्हटलं की तिलाही थोड्या 4 गोष्टी समजवल्या. म्हटलं काही नाही शिक्षणाने होत. तो गेला जमाना आता. शिका आणि चांगलं काही नाही. आता उलट दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या झाल्यात. तर या गोष्टी आपण अभ्यासूयात. प्रत्येकाने एक 7-8 लोक आलेत पुढे त्यांनी एक टॉपिक घ्यायचा आवडीने आणि त्याचं काय हे सनातन आहे आणि त्याचं शास्त्र सांगायचंय आणि ॲडव्हान्समध्ये ते काय करतो. आता ॲडव्हान्समध्ये आपण लावतच नाही का इथे. बघा ना हे लावतो का? ॲडव्हान्समध्ये आपण आज्ञा ध्यान करतो. ध्यानाची गोळी येतो. मी तर तुम्हाला सांगितलं गोळ्या घ्यायच्या सरळ. ध्यानाची गोळी झाली. चला माझा ओरा क्लीन झाला. आपण हे सगळे टेक्निक वापरतो. आज प्राणिक हिलिंग झालेल्यांच्या 2-3 गोष्टी व्यक्तींशी मी बोलले. त्या तेच म्हणतात इथे केवढं ॲडव्हान्स चाललंय. इथे आपण फक्त म्हणतो चला माझा सगळा ऑरा क्लीन झाला. आपण ध्यानातनं किती छान-छान केलंय. माझा ऑरा क्लीन झाला, माझा आज्ञाचक्र ॲक्टिव्ह झालं. आपल्या चक्रा ध्यान बघा, कलर काय. तिथे ॲडव्हान्स लेव्हलला कलर. म्हणजे आपण हायेस्ट टेक्निकला आहोत आता. एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. मॅच द एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन. आणि हे इतकं सोपं टेक्निक आहे. पण काही वेळेला आपलीच कंडिशन चांगली नसेल, तर दुसरा आपल्याला काही करू शकतो किंवा आपण अशा लोकांना करू शकतो. त्यासाठी या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्यात. म्हणून मग ते ग्रुपवर विचारते, "रे की कोणी शिकलंय?" प्राणी गेले. सगळ्यांना परत लावणार आहे मी सराव करायला. करायचंय सराव. जे ज्ञान घेतले ते थोडं वापरत आणायचं. म्हणून मग मी ते पण सांगतेय, की आपण आहोत. तुम्ही जे ज्ञान घेतलंय, मी जे ज्ञान घेतलंय ते एकमेकांनी एकमेकांना द्यायचे, त्यांना पुढे आणायचे, आपण सराव करत पुढे जायचं. म्हणून सनातन गोष्टींचं सुद्धा आपण बघू, शास्त्र शिकू, म्हणजे आपल्या चेतना 2 लेव्हलला पोहोचणार आहेत. एक तर नवीन येणाऱ्या युगाला आपण पुढे जाणार आहोत. आपण लीडिंग असेल त्या टीममध्ये सुद्धा. आणि विज्ञान समजून घेतल्यामुळे आपण आत्ताच्या सायन्सच्या चेतनेच्या लेव्हलनी सुद्धा पुढे असणार आहोत. आपलं बोथ वे मी तुम्हाला सांगते, मी नेहमी रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरते. वरून खाली, खालून वर. लोकं खालून वर जातात. आपण दोन्ही वापरतो आणि याला पॅरलल प्रोसेसिंग म्हणतात. आणि हे फास्ट आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतं. वाटत असेल तुम्हाला 4 पायऱ्या वर चढल्या तर खाली खाली काय यायचं?
कारण बघा मागं जर आपण थोडंसं चाललो, आपल्याला कुठं पळायचं असेल, आपल्याला जंप मारायची असेल, उडी यायची असेल, उंच उडी, तर आपण आधी मागं येतो आणि मग पुढं उंच आपण उडी घेतो. तसंच आहे रिव्हर्स इंजिनिअरिंग. मागं येऊन पुढे गेले की उंच उडी जंप फास्ट आपल्याला डेस्टिनेशनला पोहोचता येतं. म्हणून आपल्याला हे सनातनचं करायचं आहे. ते मला तुम्हाला बोलायचं होतं. आता दुसरं म्हणजे आपण ओंकार ध्यान सकाळी शिफ्ट केले. कारण एप्रिलमध्ये आपला 21 दिवसाचा कोर्स सुरू होतोय 3 एप्रिल पासून. त्याच्यावर फोकस करायचंय आपल्याला. ज्यांनी आधी तो कोर्स केला त्यांनी पूर्ण आध्यात्मिक आणि हे जे आपण आता सनातनमध्ये पोहोचणार आहोत, धार्मिक युगात पोहोचणार आहोत, ही लोक व्हिडिओच्या थ्रू न्यूक्लिअर वॉर मॅनिफेस्ट करतायत, ते युद्ध मॅनिफेस्ट करतायत, ते बंद लॉकडाऊन मॅनिफेस्ट करतायत. आपण छान मॅनिफेस्ट करायचं आपल्या त्या ह्याच्यातून. सुंदर आपण जे सामूहिक चेतना पेरतोय, तसं आपण मॅनिफेस्ट करायचं. कारण आपण जर ऊर्जा देतोय धरतीला, आता बघा त्यांचं ते ट्विन हार्ट मेडिटेशनमध्ये तेच आहे की जो कोणाला आठवत असेल तर. प्राणिक हिलिंग आपलं तर किती हायर लेव्हलचं आहे आपण ध्यान केले त्याच्यापेक्षा. आपण तर पृथ्वी मातेच्या गाभाऱ्यापाशी जोडतो, पृथ्वी मातेसाठी ध्यान करतो. आपण ध्यानातून सगळं मिळवलेलं पृथ्वीला देतो. तर आपले त्यांनी जे सांगितलं त्याच्यातही त्यांनी तेच सांगितलं, की ज्याला तुम्ही देता त्याला ऊर्जा यायला लागते भरभर, भरभर, भरभर. मग आपण ज्यांनी 21 दिवसाचा कोर्स केलाय हे सगळं क्रिएट करायचं आपण. मग सकाळी ओंकार ध्यान ठेवले आणि काय होणार आहे, तर ध्यानाची 5 मिनिटं हेच सर्व टेक्निक करायचे मॅनिफेस्टेशन आपल्याला. आता तुम्ही जरी मागच्या वेळेला कोर्स केले असेल, तर या संसारिक गोष्टीत अडकू नका मला असं सांगायचं. त्यासाठी हा कोर्स करू नका. तुम्ही सोडून द्या, ऊर्जेवर सोडून द्या. मुलाचं काही असेल ऊर्जेवर सोडून द्या. आपलं काही असेल ऊर्जेवर सोडून द्या. फार तर आपलं सोल लर्निंग लवकर झालंय. आपलं लवकर सोल प्रोग्राम पटपट, पटपट होत आलाय. आपल्याला लवकर, लवकर पुढचं ज्ञान मिळतंय. हे संकल्प पेरा. तर मग ओंकार ध्यान सकाळी केल्याने आपण ते सगळं सकाळीचे 5 मिनिटं वापरणार आहे. तसंच प्राणायामही सकाळी शिफ्ट केले. कारण एक आता इथून पुढे बघा एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू होतंय आपलं 26-27. तर खूप बदल करणार आहे मी कार्यक्रमात. कार्यक्रम कमी करणार आहे क्वालिटी वाढवणार आहे. ओंकार ध्यान क्वालिटी वाढवणार आहे. मी स्वतः त्याच्यात आत खूप जास्त म्हणजे मी किती दिवस विचार करते, पण ते रात्री असल्यामुळे काय होतं आणि सारखे नवीन साधक, नवीन साधक. तर ह्याच्यामध्ये ओंकार ध्यान आणि प्राणायाममध्ये आपल्याला खूप डेप्थ गाठायची, खूप डेप्थ. त्याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. मग मी आज असं विचार करतेय, की आपण प्राणायाम शिकणार आहे. त्या प्राणायाममध्ये सुद्धा का नाही आपण प्राणिक हिलिंग करायचं? प्राणायामामध्ये प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा ते हे अब्डोमेन ब्रीदिंग जे असतं योगामध्ये, ते करावंच लागतं की. प्राणिक ब्रीदिंग म्हणतात त्याला. ते करावंच लागतं. मग त्याच्यापुढे हिलिंग का नाही करायचं प्राणायाम करता-करता? असं आपण एक कॉम्बिनेशन करून सकाळचा वेळ एक 4:30 ते आपला 5:30-6 ठरवलाय तोच ठेवायचा. सगळं त्यात. दरवेळेला प्राणायाम, दरवेळेला ओंकार असं करण्यापेक्षा त्याला जोड देणार आहोत आपण आता. कॉम्बिनेशन करणार आहोत आणि सगळं हे सकाळी करून टाकायचं. आणि दुपारी 4 वाजता बसलो, की ज्ञानबोध करायचं. आणि अगदी कधीतरी संध्याकाळचा वेळ जसं आता 21 दिवसाचा कोर्स आहे, नोकरी करणाऱ्यांना उपयोग होईल, मुलांना होईल. असं की खूप छान असे लोकांना पहाटे उठायच्या सवय नसतात. मग आध्यात्मिक नसतात, ध्यान नको असतं. अशा लोकांसाठी मग ती रात्रीची वेळ मिळत नाही ओंकार ध्यान 9:30ला ठेवल्यामुळे. अशा वेळेसाठी आपण कधीतरी ती वेळ वापरणार खास कार्यक्रमाला रात्रीची. त्यामुळे सगळ्यांना मला आज हे महत्वाचं सांगायचंय, तुमचं ओंकार, तुमचं प्राणायाम हे सकाळीच होणारे सवय लावायचीच आहे. आता जे उठतात ज्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, ते तुम्ही स्वतःचं करा, नाहीतर वर्गातून करा. ते तुमचं तुम्ही ठरवा. पण आपण आता हे बदल करत आहोत. आणि सकाळी केल्यामुळं एक आता बघा उन्हाळ्यात कुठे योगा करता तुम्ही दुपारचं आणि प्राणायाम करता. सकाळी चांगली सुरुवात करा ना. तर हे एक थोडासा बदल मला सगळ्यांना सांगायचा आहे. आणि आपण आता जे रेकी किंवा हिलिंग, प्राणिक हिलिंग हे आहे. बरेच जण आपल्यामध्ये रेकी शिकलेत. ग्रँडमास्टर रेकीचे तर 10 असतील मला वाटतं आपल्या ग्रुपला जोडलेले. तर हे सुद्धा मी सांगतेय थोडं-थोडं कारण तुम्हाला मध्ये रेकी बेसिक झालं, त्याचा सराव तुम्ही करत नसाल. प्राणिक हिलिंग शिकलेले ते काय 2-3 जणांना फोन झाले ते काही करत नाहीयेत. तर आपण हे थोडंसं रिव्हिजन करत जाऊयात. असं एक थोडंसं माझ्या मनामध्ये आहे. ते बघू पण हे बदल सांगायचे. सुषमा मॅडम तुम्ही सुरू करा. आलात का नाही तुम्ही? आवाज द्या ना. हो हो आले मॅडम.
हा चला सुरू करा. हो. मी बंद करते परत नंतर मॅडमचं रेकॉर्डिंग